प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळते। नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र कांदलगाव संघाने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं नाणेफेक जिंकल्यानंतर आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे रुपेश भुसल। तर फलंदाजी मार्कवरती 2 सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात कुंभेवाडी संघाकडून। केवल महालुंगे आणि प्रदीप तेलंगे ही जोडी मैदानामध्ये येते। केवल महालुंगे म्हणजेच या निजामपूर अंतर्गत विभागातील एक चांगला खेळाडू मानला जातो। तो केवल महालुंगे मात्र मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल। रुपेश भुसल मैदानामध्ये सज्ज होताना पाहायला मिळतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी। पंचांकडून इशारा येतो लेट्स प्ले। पहिला चेंडू पडेल इथे रुपेशच्या माध्यमातून। सुरेख चेंडू पहा आणि तितकाच सुरेख फटका। पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला जातोय प्रदीपच्या माध्यमातून आणि 1D आपल्याला पाहायला मिळते। अकाउंट मात्र ओपन केला जातोय। श्री गणेश इथे होताना पाहायला मिळतो संघ कुंभेवाडीचा। स्ट्राईकला प्रदीप तर नॉन स्ट्राईकला केवल। दुसरा चेंडू रुपेशचा। सुरेख चेंडू पहा काय ऍक्शन आहे हा यार ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज रुपेशची। ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय नक्कीच चांगला गोलंदाज हा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे कांदलगाव संघाचा रुपेश भुसल। तिसरा चेंडू या षटकातील सुरेख चेंडू आणि त्या चेंडूवरती लगावला मोठा फटका। चेंडू सरळ येतोय आणि सुरेख झेल टिपला जातोय क्षेत्रामध्ये। क्षेत्ररक्षणाचे नाव हा आकडा महत्वाचा मित्रांनो, कारण तिसऱ्या क्रमांकावरती जो खेळाडू खेळण्यासाठी येतो ना त्याच्याकडे जास्तीत जास्त कुवत असते। कारण आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा जर पाहिले ना अनेक खेळाडू या क्रमांकावरती मोठे झाले। तर रिकी पॉन्टिंग असेल, विराट कोहली असेल, राहुल द्रविड असेल, असे अनेक खेळाडू आहेत। बाबर आझम सुद्धा तिसऱ्या क्रमांकावरती प्रथम फलंदाजी करायचा, आता मात्र तो ओपनिंग करतो तरी सुद्धा त्याने तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करताना अनेक रेकॉर्ड आपल्या नावावरती केले। पाकिस्तानचा बाबर आझम, त्यानंतर स्टीव्ह स्मिथ असेल, अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा तोच तिसऱ्या क्रमांकावरती समीर आपल्याला मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय। सुरेख चेंडू पाहायला मिळतो, तितक्याच सुरेख पद्धतीने इथे खेळला जातोय। जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल पूर्वी मात्र एक धाव पूर्ण केली जाते। एक धावेनिशी मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय। 2 धावांवरती अनेक तारे सितारे आज सुद्धा या मैदानावरती पाहायला मिळतील। माझ्या समवेत स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतो रोहित, एक चांगला स्कोरबोर्ड मात्र इथे पाहायला मिळतोय। सुरेख फटका केवलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही, त्याच्यामुळे मात्र नो मॅन्स मध्ये लँड होतो चेंडू आणि इथे मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळते। 2 धावेनिशी आता मात्र धावफलक पुढे सरकतो। धावसंख्या होते 4 धावांवरती जाऊन पोहोचते धावफलक। रुपेश मात्र सुरेख गोलंदाजी करते। केवल महालुंगे मात्र आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकला। सुरेख चेंडू पहा, हलक्या हाताने स्टिअर केला, चेंडू सरळ जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडू अडवला जातोय। एक धाव पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावेसाठी कोणतीही कॉल नाही, कॉल होता मात्र मित्रांनो आपण पाहू शकतो की केवलने तो कॉल फेटाळला आणि त्याच्यामुळेच मात्र बचावला सुद्धा जातो। एक षटक पूर्ण होतं, षटक समाप्तीची घोषणा केली जाते पंचांच्या माध्यमातून आणि या षटकाखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 धावांवरती। आयोजक आपल्याला विनंती करतो की आपले जे लाईव्ह करतायत त्यांना थोडा अडथळा होतो, त्यामुळे मित्रांनो जरा बघा आपण
गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल. रोशन हेसल पहा सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू आकाशाला कवच घालतो. चेंडू खाली मात्र तिथे थोडासा नैसर्गिक अडथळा असल्यामुळे जज करू शकला नाही क्षेत्ररक्षक. चेंडू त्यामुळे झेल सुटतोय. केवळ इथे बाद होऊ शकला असता. धावसंख्या मात्र 7 वरती जाऊन पोहोचते. रोशन परत एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र फुलटॉस चेंडू त्याला धाडलाय. डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरून हा येतोय षट. येतोय आजच्या दिवसाचा. केवळ महालुंगे मात्र काय फलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने आम्ही मगाशीच म्हटलं होतं हा एक मोठा खेळाडू आहे, त्या पद्धतीने मात्र त्याला साजेशी फलंदाजी इथे करताना पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू आता मात्र इथे कमबॅक होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज रोशनचा निर्धाव चेंडू टाकला जातोय आणि ही गोलंदाजी आपल्याला अचूक टप्प्यावरती करावी लागेल, कारण आपण या अगोदरचा चेंडू फुलटॉस होता, त्यामुळे फुलटॉस चेंडू असताना मात्र त्याला धाडलं तो म्हणजे षटकारासाठी आणि निर्धाव चेंडू आल्याच्या नंतर परत एकदा रोशन. आता मात्र रॉबिन उत्तप्पा स्टाईल डान्सिंग डाऊन द विकेट. तिथे मात्र चेंडू अडवला जातो. 1 धाव सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र 2 धावा घेतल्यात आणि 2 धावेची धावफलक आता मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावांवरती. काय क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. लखन टोळेच्या माध्यमातून एक झेल टिपला गेला. आता सुद्धा आपण पाहिलं की चेंडू पडला, उसळी घेतली, त्याला मात्र उंचवरती उडी मारून तो चेंडू अडवला, नाहीतर नक्की 4 धावा इथे मिळाल्या असत्या. सुरेख फटका. आता मात्र उसली घेतलेला चेंडू होता, त्याला धाडले, पूल केला होता, पूल अनसक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक आला होता, मात्र झेल घेऊ शकला नाही. इथे मात्र जीवदान पाहायला मिळते केवलला आणि जीवदान देणं तो कितपत महाग पडेल हे मात्र येणारे चेंडू सांगतील, कारण मित्रांनो झेल सुटला ना की मोठे मोठे उपद्रव आपल्याला पाहायला मिळतात. कारण झेल सुटण्याचा परिणाम आपण जर पाहिला तर जास्तीत जास्त याचा परिणाम कोणाला झाला असेल तर पाकिस्तान संघाला. त्याच्यापर्यंत जाऊ आपण. तत्पूर्वी एक चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. हलक्या हाताने स्टीअर केलाय. चेंडूवरती पॉइंटच्या क्षेत्राची येईल. तत्पूर्वी मात्र 1 धाव घेतली जाते. केवळ मात्र 1 धावेनिशी धावून पोहोचते. धावसंख्या 18 धावांवरती. कारण मित्रांनो झेल सुटला होता कोणाचा तर मॅथ्यू वेडचा. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच होती. सेमीफायनलची मॅच असताना मात्र वर्ल्ड कपची मॅच होती, T20 वर्ल्ड कपची. त्यानंतर मात्र मॅथ्यू वेडचा झेल सुटला. त्यानंतर मात्र मॅथ्यू वेडने जे वेळ लावलं होतं पाकिस्तान संघाला ते आपण विसरणार नाही, कारण सेमीफायनल मध्ये पराजित व्हावं लागलं होतं पाकिस्तान संघाला आणि वर्ल्ड कप मधून बाहेर झाला होता. कारण प्रभावी दावेदार होता तो म्हणजे पाकिस्तान संघ, त्याला मात्र पराभूत व्हावं लागलं होतं. रुपेश परत एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. सुरेख फटका पाहायला मिळतोय आपल्याला. मात्र बॅटचा कडा घेऊन चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. इथे मात्र 1 धाव पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावांवरती. केवळ काय फलंदाजी करतोय आणि ही फलंदाजी करावी लागेल, कारण स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन मात्र हा खेळाडू मैदानामध्ये उतरलाय. परत एकदा रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आणि तितक्याच सुरेख पद्धतीने हा चेंडू खेळला जातोय. केवळच्या माध्यमातून 1 धाव नक्कीच इथे पूर्ण केली जाईल. पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 20 धावांवरती. 20 लॉस ऑफ 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. समीर आणि केवल ही जोडी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस या षटकातील आणि 4था चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. केवळ मात्र अजून सुद्धा नाबाद खेळतोय. 18 धावांवरती पहा 20 धावा धावपाव लागल्यात आणि वैयक्तिक 18 धावा केवलच्या आहेत.
सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळते, मात्र पंच आमच्याकडे बोलतायत, सांगतायत 2 हात समांतर करतायत, हा वाईड चेंडू आहे आणि या वाईड चेंडू एक धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचते 21 धावांवरती. पहिली अवांतर धाव, पहिली एक्स्ट्रा धाव या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरेख चेंडू आता मात्र कमबॅक होतोय का? नक्कीच पंच आम्हाला सांगतात हा कमबॅक होतोय. पंचांकडे अपील केली जाते, मात्र पंच फेटाळतायत. वाईडची अपील होती. शेवटचे 2 चेंडू बाकी. या षटकातील रुपेश मात्र काय गोलंदाजी करतोय. रुपेश टू समीर. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर मात्र स्टीअर हलक्यात स्टीअर करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र इथे नक्कीच एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एक धावेनिशी धावफलक. आता मात्र पुढे सरकेल धावसंख्या होते 22. आता मात्र या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि केवळ स्ट्राईकला असेल, जो केवळ मात्र 18 धावांवरती नाबाद खेळतो. त्या केवलकडे नामी संधी असेल. या चेंडूवरती मोठा फटका येईल का हा प्रश्नचिन्ह असेल, की केवळ मात्र एक धाव घेऊन स्ट्राईकला जाईल. तर आपण पाहू शकतो रुपेश इथे नक्कीच तोच मनसुबा होता इथे, की मला शेवटच्या षटकातील 6 चेंडू खेळायचे आहेत. या चेंडूवरती हलक्या हाताने स्टीअर करून एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता केवळच्या माध्यमातून, मात्र प्रयत्न असफल ठरतोय. त्याच्यामुळेच मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता होतो. रुपेश काय गोलंदाजी करून गेला या षटकामध्ये. रुपेशच्या जर गोलंदाजीचा विचार केला तर 2 षटकामध्ये 1 विकेट घेऊन फक्त आणि फक्त 9 धावा खर्ची केल्यात रुपेशने. आता मात्र लखन ठुले मैदानामध्ये येतोय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. समीर मात्र स्ट्राईकला असेल. 1 डाऊनचा प्लेअर आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. सुरेख चेंडू आणि सुरेख फटका सुद्धा पाहायला मिळतो. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र प्रयत्न असफल ठरतो आणि इथे मात्र समीर बाद होतोय. तर यानंतर होणारा सामना कोस्ते जय हनुमान आणि टीटीए दोन्ही संघाचे कर्णधार. इथे आपल्याला पहिला इथे कॉल येतोय आणि या पहिल्या कॉल मध्ये आपण लगेच हजर व्हायचंय. तर 2 डाऊन प्लेअर आपल्याला मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. तुषार तेलंगे, केवळ मालुंगे अजून सुद्धा मैदानामध्ये आहे. ही जमेसी बाजू आहे. तर आता मात्र या षटकातील शेवटचे 5 चेंडूंचा खेळणं बाकी असेल आणि या 5 चेंडू मध्ये किती चेंडू खेळण्यासाठी आपल्याला मिळतील याच्याकडे मात्र केवळचं लक्ष असेल. तुषार पहिला चेंडू फेस करेल, तो म्हणजे लखन ठुलेचा पहिला चेंडू फुलटॉस होता. त्याला मात्र धाडण्याचा प्रयत्न केला होता समीरच्या माध्यमातून. षटकाराच्या बाहेर मात्र अनसफल ठरला प्रयत्न आणि इथे मात्र वाईड चेंडू येतो. परत एकदा इंटरनॅशनल क्रमांक 22 अवलंबन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू वाईड आहे पंच आम्हाला सांगतायत आणि या धावेनिशी धावफलक आता मात्र पुढे सरकतोय 23 धावांवरती. पहा, जर या 5 चेंडू मध्ये चांगल्या धावा आल्या तर कुठेतरी सन्मानजनक स्कोर उभा होऊ शकतो. सुरेख चेंडू आणि ते मात्र बीट होतोय फलंदाज आणि बीट होतोय क्षेत्ररक्षक. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि 22च्या स्वरूपात 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. तर तिथे लखन पाहायला मिळतो आपल्याला. सुरेख फटका पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडू सरळ जातोय. थोडीशी मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. लखन सुरेख गोलंदाजी करतोय, मात्र थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. त्यामुळे या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतात आणि 2 धावेनिशी धावफलक पुढे सरकतोय परत एकदा 26 धावांवरती. शेवटचे 3 चेंडू. डेड बॉल ना पंच.
ओके, डेड बॉल आपल्याला इथे घोषित करताना पंच पाहायला मिळते. नक्कीच क्षेत्ररक्षकाने फलंदाजाने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. आठवण झाली ते न्यूझीलंडचा मॅकमिलन जो जुना खेळाडू होता त्याने मात्र असाच फटका केला होता. पहा काय सुरेख फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट राऊंडचा फटका आहे आणि इथे मात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कॉल. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते आपल्याला. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडू अडवला जातोय. फेकी होते. अचूक फेकी सुद्धा या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आपल्याला. 2 धावेंवरती समाधान मानावा लागतोय. दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात या चेंडूवरती. सुरेख फटका पाहायला मिळतो आपल्याला आणि हा चेंडू मात्र जातोय घोषांकित क्षेत्रामुळे, त्यामुळे ही एकच धाव असेल. एक धावेनिशी धावफलक पुढे जाऊन पोहोचते. हो, दिलाय. जुना बॉल दिलाय आतमध्ये. मॅच बॉल सुद्धा येतोय पंच. आणि या इनिंग मधला शेवटचा चेंडू आपण जर विचार केला ना तर केवलने मात्र इथे स्ट्राईक घेतली नाही. काय यामागे काय रणनीती असेल हे त्यालाच ठाऊक. कारण केवल स्ट्राईक वरती येणे गरजेचं होतं आणि केवलला ती स्ट्राईक घेण्याची संधी सुद्धा निर्माण झाली होती. मात्र त्याने दोन्ही वेळेला 2-2 रन्स घेऊन मात्र आपण नॉन स्ट्राईकला गेला. का मित्र असं केलं हा प्रश्न आम्हाला पडला. मात्र त्याचं उत्तर तुझ्याकडेच असेल. कारण 30 धावा फक्त आणि फक्त 4 षटकामध्ये झाल्यात. आपण पाहू शकतो की केवल आधीच्या ओव्हर्स मध्ये अक्षरशः बरसला होता. 1 षटकारानिशी मात्र 18 धावांवरती तो नाबाद खेळत होता. कमीत कमी चेंडू तो खेळला होता आणि मात्र त्याला या षटकामध्ये एकही चेंडू खेळायला मिळाला नाही. का असं झालं हे त्यांना माहिती. मात्र मित्रांनो 31 धावांची गरज असेल ती म्हणजे कांदलगाव संघाला कोणत्या पद्धतीने फलंदाजी करायला. जर गोलंदाजीचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी रुपेश, त्यानंतर लखन, त्यानंतर रोशनने केली आणि अगदी आपण पाहिलं तर अगदी 30 धावांवरती रोखण्यामध्ये यश आलं ते म्हणजे कुंभवाडी संघाला. आता मात्र कांदलगाव संघ या 31 धावांचा पाठलाग कोणत्या पद्धतीने करेल हे मात्र पाहण्याजोगतं असेल. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आयुष्य 11 क्रिकेट संघ सणसवाडी यांच्या माध्यमातून आपण हे सामने पाहतोय. फायनलचा दिवस आजचा आणि सरपंच चषक 2022 चमचमच्या ट्रॉफ्या आपण पाहायला मिळत आहेत. आणि जर आपण या ट्रॉफ्या पाहिल्या ना तर या गावातील काही दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी मात्र या ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. आपण पाहू शकतो प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं जे आकर्षक भव्य दिव्य असे चषक आहे ना ते मित्रांनो कैलासवासी जयराम महिपत नलावडे यांच्या स्मरणार्थ कुमार शशिकांत गोपीचंद नलावडे आणि कुमार नितेश गोपीचंद नलावडे या 2 बंधूंच्या माध्यमातून आपल्याला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे चषक आलेले पाहायला मिळते. तर तृतीय क्रमांकाचं आणि तृतीय क्रमांकाचं चषक आहे ना ते मित्रांनो कैलासवासी शिवाजी जयराम नलावडे यांच्या स्मरणार्थ श्री अर्जुन दादा शिवाजी नलावडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि अर्जुन दादा नलावडे आपल्याला विनंती करतो की आपण पोडियम समोर यायचंय. आपलं सुद्धा इथे हार्दिक स्वागत करण्यात येणार आहे. छोटस पुष्पगुच्छ देऊन मात्र यांचं स्वागत करण्यात येते. ज्ञानेश्वर दादा नलावडे यांना विनंती करतो की आपण यायचंय. अर्जुन दादा यांचं पुष्पगुच्छ एक श्रीफळ आणि मानाची शाल देऊन इथे त्यांचा सत्कार करायचा आहे. तृतीय क्रमांकाचं चषक भव्य दिव्य असे चषक कैलासवासी शिवाजी जयराम नलावडे यांच्या स्मरणार्थ श्री अर्जुन दादा शिवाजी नलावडे यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर दादा नलावडे यांच्या माध्यमातून हा सत्कार केला जातोय. मायेची शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ.
धन्यवाद दादा, आपल्या या दानशूर व्यक्तिमत्वामुळे आमचे हे सामने पार पाडण्यास आम्हाला खूप मदत होते। तर चतुर्थ क्रमांकाचे जे चषक आहे ते कैलासवासी मनोहर जयराम नलावडे यांच्या स्मरणार्थ श्री अर्जुन दादा शिवाजी नलावडे पहा परत एकदा त्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचे चषक सुद्धा आम्हाला पाहायला मिळाले। आणि तसेच आपल्या या गावचे दानशूर व्यक्तिमत्व मनोज दादा पवार यांच्या माध्यमातून आम्हाला रोख रक्कम 2100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तर त्यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा यायचंय, आपलं सुद्धा मायेची शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन राम लाड यांच्या माध्यमातून हा सत्कार करण्यात येईल। मनोज दादा पवार आपल्याला विनंती करतो की आपण याचे महेश रानवडे यांच्या माध्यमातून हा सत्कार करण्यात येईल। मायेची शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मनोज दादा पवार यांचं इथे सत्कार केला जातोय। धन्यवाद दादा, आपण ठाणे या ठिकाणून सुद्धा खेळण्यासाठी इथे उपस्थिती दाखवली, त्याचबद्दल आम्हाला 2100 रुपयाचं भरघोष अशी मदत देणगी देऊन आम्हाला मदत केली, त्याबद्दल आपले आभारी आहोत। तर चला मित्रांनो, परत एकदा आपण सामन्याकडे वळूया। तिथे सामना मात्र रंगतोय। तर प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाचं जे चषक आपल्याला पाहायला मिळते ते शशिकांत नलावडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण पोडियम समोर यायचं आहे। मी आकाश भोवड यांना विनंती करतो, आशिष भोवड यांना विनंती करतो की आपण त्यांचा मायेची शाल आणि श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे। चला दादा, शशिकांत गोपीचंद नलावडे दादा आपल्याला विनंती करतो की आपण यायचं, आपल्या सुद्धा इथे छोटासा सत्कार करण्यात येणार आहे आमच्या मंडळाच्या माध्यमातून। दरम्यान सामना चालू होतो, 31 धावांची गरज आहे, ती म्हणजे कांदलगाव संघाला। तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज समीर तेलंगे, जो 1 डाऊनचा प्लेअर होता तो मात्र आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। स्ट्रायकर गोलंदाज इथे मात्र कांदलगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो। तर लखन ढुले आणि रोशन बेसल पहा काय ते जे 2 गोलंदाज होते तेच मात्र आपल्याला पाहायला मिळते। इथे सत्कार केला जातोय शशिकांत दादा नलावडे यांचं आशिष बोर्डच्या माध्यमातून ज्या प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाचं चमचमत्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, आम्हाला लाभलेले आहेत ते म्हणजे शशिकांत दादा नलावडे यांच्या माध्यमातून। धन्यवाद, आभारी आहोत दादा। तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळते। समीर परत सज्ज होताना पाहायला मिळते। सूर्य चेंडू टाकला जातो समीरच्या माध्यमातून, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न अनसक्सेसफुल ठरताना पाहायला मिळतो। लखन मात्र या फटक्यांसाठी ओळखला जातो, तो लखन मात्र आपल्याला पाहायला मिळतो। स्ट्राईक एंडला तर नॉन स्ट्राईकला रोशन पाहायला मिळतोय। आता मात्र मोठा फटका परत एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता, पहा सूर्य क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतोय। 1 धावेवरती समाधान मानावं लागतं, 1 धावेने धावफलक पुढे सरकतो, धावसंख्या होते 3। टॉस साठी यायचं मित्रांनो, टिटवे आणि कोस्ते जय हनुमान दोन्ही संघाचे कर्णधार यायचे। आपल्याला हा शेवटचा पुकार आहे आणि जर आपल्याला दिलेल्या 5 मिनिटाच्या वेळेत जर आपण पोहोचलात नाही तर आपल्याला येथे पॅनलाइज केलं जाईल, पेनल्टी दिली जाईल आणि लेग बिफोर अपील केली होती। आत्मविश्वास तेवढा होता, उत्साह तेवढाच होता। पंचांनी उचलून धरले अपील आणि पंचांनी आउट घोषित केलंय आणि चा शिकार इथे रोशन होताना पाहायला मिळतं आपल्याला। त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज 1 डाऊन प्लेअर येतोय, प्रथमेश भेसल। रोशन भेसल बाद झाला, त्याच्यानंतर प्रथमेश भेसल हा मैदानामध्ये येताना पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर या गावामध्ये या टीम मध्ये भेसल बंधू जास्त खेळताना पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच असं असतं प्रत्येक गावामध्ये सुद्धा। आपण जर सणसवाडी या गावाचा विचार करता नलावडे जास्त मला वाटतं पाहायला मिळतात।
तर प्रथमेश भेसल मैदानामध्ये येतोय, कोणत्या पद्धतीने फलंदाजी करेल, वन डाऊन प्लेअर आहे समीर, मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू पहा, हा चेंडू सुद्धा चांगला होता आणि तितकंच साजेस क्षेत्ररक्षण स्वतःच्या फळद्र मध्ये आपल्याला करताना पाहायला मिळतोय, तो म्हणजे समीर. काय गोलंदाजी करतोय, सुरेख फलंदाजी सुद्धा यांनी केली होती, आता मात्र गोलंदाजी चांगली करतोय. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते, 4 धावांवरती अप्रतिम गोलंदाजी करतोय. 31 धावांचं माफक आव्हान असताना आपण पाहू शकतो गोलंदाजी करतोय तो म्हणजे समीर. शेवटचा चेंडू लखन, हा ब्लॉकर पडलेला चेंडू होता, वाईड वार्कर टाकला गेला होता. इथे मात्र पंचांकडून इशारा येतोय आम्हाला की हा षटक संपतोय आणि षटक समाप्तीची घोषणा होते. 1 बाद 4 धावा आपल्याला लगावलेल्या पाहायला मिळते धाव फळकावरती. त्यामध्ये कांदलगाव संघाच्या अजून सुद्धा 27 धावांची गरज असेल. 18 चेंडू मध्ये 18 चेंडू 27 धावा, कोणत्या पद्धतीने हे ते फलंदाजी करेल हे पाहण्याजोगतं असेल. 27 धावा नक्कीच आपण जर पंचांना पाणी द्यायचं मित्रांनो. चला आयोजक तसेच कोण इथे सहकारी असेल त्यांना विनंती करतो की आपण पंचांना पाणी द्यायचे. पंच पाणी मागतायत मित्रांनो. उन्हाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय, उन्हाचा घर आपल्याला पाहायला मिळतोय, पाणी देणं गरजेचं आहे. 9च्या सरासरीने मात्र इथे फलंदाजी आता करावी लागेल. 9-27, 18 चेंडू 27 धावा असताना मात्र इथे गोलंदाजी कोणत्या पद्धतीने होईल हे पाहण्याजोगतं असेल. तर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल तो म्हणजे जगदीश महाळुंगे. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, आपल्याला पाहायला मिळेल याची गोलंदाजी. पण लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकतो टेनिस क्रिकेट लाईव्ह इन्फोच्या माध्यमातून. बरोबर, टेनिस क्रिक इन्फो यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतोय. सरपंच चषक 2022 सणसवाडी गावाच्या ग्राउंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात सर्व हे खेळाडू. तर जगदीश महाळुंगे सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती. दुसरा षटक घेऊन मला वाटतंय लेफ्ट आर्म ओर्ड विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने पहिला चेंडू इथे टाकला जातोय, उंच उसली गेल्यानंतर चेंडू जातो आणि इथे वाईड घोषित केला जातोय आणि वन बाउन्सची घोषणा सुद्धा पंचांच्या माध्यमातून केली जाते. ओके, चला पंचांकडून आम्हाला इशारा येतोय की थोडीशी मिस अंडरस्टँडिंग झाली होती. वन बाउन्सचा इशारा मात्र आपले लेग अंपायरच्या माध्यमातून झाला होता, मात्र जे आपले मेन पंच आहेत त्यांना वाटलं की हा वाईट घोषित केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. चला पंच सुद्धा माणूसच आहेत, त्यांच्याकडून चुका होतात. परत एकदा मात्र पहिला चेंडू निर्धाव टाकल्याच्या नंतर जगदीश सज्ज होताना पाहायला मिळतं. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश भेसल. क्षेत्ररक्षक सुरेख सजवलं गेलं इथे. सुरेख चेंडू पहा, नॅचरल स्विंग इथे आपल्याला पाहायला बोलतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे त्याच्यामुळे चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग होतोय इथे. चला शेवटचा 1 मिनिट राहिलाय. टिटवे आणि कोस्ते जय हनुमान, अन्यथा आपल्याला पॅनल्टी दिली जाईल दोन्ही संघांना. सुरेखा फटका, आता मात्र स्टेट ग्राउंड फटका आणि चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. मगाशी त्याने हेरलं होतं की कीपर सुद्धा लॉंग आहे, आपल्याला जागेवर राहून चेंडू खेळता येत नाही. थोडासा इथे पावलांचा उपयोग केला आणि हा षटकार पाहायला मिळाला. परत एकदा जगदीश. आता मात्र फुंटावरचा चेंडू त्याला धाडलंय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. मात्र चेंडू नैसर्गिक अडथळ्यामुळे अडला जातो. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा कॉल होता, मात्र अचूक टप्प्याची अचूक इथे फेकी झाली, त्यामुळे मात्र 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. आता मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय 12 धावांवरती.
आता मात्र परत एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो जगदीश. सुरेख चेंडू पडल्यानंतर हातभर वळण घेतोय, पंचांकडे अपील केली जाते. पंच मात्र अपील उचलून धरतायत आणि इथे मात्र यष्टी चित होतोय. फलंदाज रोशन प्रथमेश बेसल. दुसरा झटका आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश कोकाटे, प्रफुल्ल घरटकर आणि बाबू पवार, आपण तिघही कुठे असताल तर आपल्याला विनंती करतो की आयोजक आपली वाट बघतात, आपण पोडियम वरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 12 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना जगदीश मालुंगे मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. एक षटकार मात्र आला असता या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती, मात्र त्यानंतर मात्र सुरेख इथे कमबॅक करताना पाहायला मिळतोय. राहुल भेसल मात्र मैदानामध्ये येतोय, 2 डाऊन प्लेयर. आता मात्र इन स्विंग टाकला गेला होता. चेंडू पडल्यानंतर हातभर वळण घेऊन आतमध्ये येतोय. पहा, ही आहे नजाकत या जगदीश महालुंगेची. काय गोलंदाजी करतोय. मगापासून आपण जर पाहिले ना तर त्यांनी सगळे चेंडू आउट स्विंग टाकले होते. जो नॅचरल स्विंग मात्र मिळतो लेफ्ट आर्म गोलंदाजाला, तो त्यांनी त्याचा भरपूर उपयोग केला होता. आता मात्र इथे चकवलंय फलंदाजाला. हा चेंडू मात्र आतमध्ये आणला, त्याच्यामुळे फलंदाजाला काय वाटलं तर हा चेंडू वाईड जाईल. मात्र तो चेंडू आतमध्ये आल्यामुळे इथे पंचाने ते अपील फेटाळले आणि हा चेंडू निर्धाव आहे, पंच आम्हाला सांगतायत. आणि 2 षटकाखेर आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वरती. 2 बाद झाल्याच्या नंतर आता मात्र तिसरं षटक घेऊन परत एकदा सज्ज होईल. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक समीर तिळंगे. आता मात्र 12 चेंडू 19 धावा. 19 धावा 12 चेंडू. छोटं आव्हान आहे, मात्र मित्रांनो मोठं आव्हान कधी होतंय आपल्याला समजत नाही. कारण चेसिंग करत असताना एक चेंडू निर्धाव गेला की प्रेशर हे वाढत असतं. इथे मात्र 12 चेंडूंमध्ये 19 धावा असताना कोणत्या पद्धतीची फलंदाजी होईल. चला मित्रांनो, जे आतून येतात त्याने आपण असं आतून येऊ नका. इथे लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे, आपल्याला विनंती करतो लवकर बाहेर यायचंय. ग्राउंडच्या बाहेरूनच आपण जिथे जायचं तिथे जायचंय. परत एकदा समीर. सुरेख फटका. लखन ठुले इथे मोठा फटका सजवतोय. चेंडू सरळ येतो सीमारेषेच्या बाहेर आणि काय फटका होता. फिल्डर के मस्तक में दस्तक देती हुई गेंद जा रही है सीमारेखा के बाहर. 6 रनों के लिए कम ऑन डीजे. एकवीर आई याचं सुरेख हिचं सुरेख सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं. परत एकदा सुरेख फटका पाहायला मिळतो आपल्याला. मात्र इथे पंचांकडून दंडित केला जातोय. सुरेख चेंडू होता, हा नो घोषित केला जातोय आणि या नोच्या साह्याने आता मात्र धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या होते 29. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता लखनच्या माध्यमातून. याच असाच चेंडू होता, त्याला मात्र धाडलं होतं. जो एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळवलं त्याच्या डोक्याच्यावरून षटकार पाहायला मिळाला होता. आता मात्र पंचाला सांगतोय लखन की हा चेंडू थोडासा टायमिंग झाला नाही, नाहीतर हात सुद्धा षटकार गेला असता. नक्कीच सुरेख फटका खेळला गेला होता. समीर वरती अक्षरशः बरसला. आता मात्र कुठेतरी पकड मजबूत करताना आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. 10 चेंडू 11 धावा. सुरेख फटका. आता मात्र स्टेट डाऊन येतोय. परत एकदा हा येतोय षटकार. सुरेख फटका पाहायला मिळतोय आपल्याला. काय कम ऑन डीजे. टिटवे आणि कोस्ते 2 संघाचे कर्णधार जर हजर असतील तर आम्हाला इथे कॉल करायचा, लगेच नाणेफेक करून घ्यायचे. टिटवे संघ इथे हजर आहे. कोस्ते संघ, चला आयोजक बघा, कोस्ते संघ अजून सुद्धा हजर झालेला नाही. सुरेख चेंडू आता मात्र इन स्विंग पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वलन घेतो, त्यामुळे मात्र इथे बीट होतो फलंदाज आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक मात्र स्थिरावलेला पाहायला मिळतो आपल्याला. सुरेख चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला गेला होता.
आणि आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील समीकरण मात्र बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय 7 चेंडू 5 धावांची गरज असेल हा चेंडू कोणत्या पद्धतीने हाताळेल हे मात्र पाहण्याजोगतं असेल कारण कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं 6 चेंडू 5 धावा 6 चेंडू 8 धावा या मात्र अनेक वेळा सामन्यामध्ये पाहायला मिळालं होतं सुरेख फटका पाहायला मिळतो तिथे मात्र शॉर्ट कव्हर्स मध्ये चेंडू अडवला जातो तत्पूर्वी मात्र एक धाव पूर्ण केली जाते थोडीशी फेकीची चुकीची फेक झाली त्याच्यामुळे मात्र इथे परत एकदा पहा आणि 3 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा धावून एक डिक्लेअर मध्ये जातोय त्यामुळे इथे 3 धावा पाहायला मिळतील नक्कीच सुरेख चेंडू टाकला गेला होता मात्र क्षेत्ररक्षकाने थोडे इथे मिस फिल्डिंग झाल्यामुळे इथे 3 धावा आपल्याला पाहायला मिळाला आता मात्र 6 चेंडू 2 धावांची गरज असेल आयोजक आपल्याला विनंती करतो की आपण यायचं इकडे मेन आयोजक जे असतील 2 धावा पाहिजे तिथे मात्र जिंकण्यासाठी आता तुषार तेलंगे येतोय गोलंदाजी मार्कवर इथे मात्र काय बोलतोय 2 पाहिजे त्यांचा स्कोरर इथे आहे 12वा प्रतिनिधी आतमध्ये बॅट्समनने नका बोलू 5 पाहिजे होत्या शेवटच्या चेंडूवरती 3 आल्या आता 2 बाकी आहेत आणि आता मात्र इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तुषार याला मात्र सचिन तेंडुलकर सरांना आठवावं लागेल 6 चेंडू 3 धावा असताना मात्र त्या डिफेन्स केल्या होत्या आता मात्र क्षेत्ररक्षक सर्व जवळ घेतले जात आहेत एक फटका आणि इथे मात्र विनिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतो लखनच्या माध्यमातून काय फलंदाजी होते आणि इथे मात्र कांदलगाव संघ मॅच जिंकतोय हार्दिक अभिनंदन कमॉन डीजे